माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. UK लावलेलं गुलाबाचं झाड हे नर्सरीतूनच आणलेलं आहे. हे साधारणपणे 2 वर्षापूर्वी आणलं आणि त्यानंतर आता खूप छान डेव्हलप झालेलं आहे. आपण झाडाचे पानंसुद्धा पाहू शकता की किती सुदृढ आहेत आणि त्याला आलेल्या कळ्यासुद्धा आपण पाहू शकता. त्याला त्याची झालेली वाढ हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. झाडाला आलेले कळ्या त्यासुद्धा आपण पाहू शकता. खूप कळ्या आलेल्या आहेत. त्याचा बार पहिले येऊन गेला होता, आता हा दुसरा बार आलेला आहे आणि एका वेळा साधारणपणे 100 फुलं येतात. ही दुसरी फांदी आहे ज्याला कळे आलेले आहेत आणि हे जे झाड आता तुम्ही पाहू शकता खूप छान डेव्हलप झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते सुदृढ आहे आणि नर्सरीतून आणल्यावर त्याला असं काही खूप करावं लागलं नाही. त्याला कुठलेही फर्टिलायझर दिले नाही, फक्त इन्सेक्टिसाइड जे आहे ते वापरलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे वरच्या टोकाला ह्या ज्या कळ्या आलेल्या आहेत, साधारणपणे 70-80 फुलं तरी अपेक्षित आहे मला. त्याचं जे लस्टर आहे, लस्टर खूप चमकदार आहे. ते पानं जे आहे सुदृढ पानं. या झाडासाठी खूप काही मला श्रम घ्यावे लागले नाही. फक्त इथे माती फक्त त्याच्या आजूबाजूची थोडी उकरली आणि याला जे केळापासून तयार करतात, केळाच्या सालपटापासून ते सालपटाचे तुकडे करून ते एका ठिकाणी स्टोरेज केलं त्याचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते नंतर ते झाडाला दिलेलं आहे. हे थोडक्यात काय आलं, ते पाणी जे आहे पाण्याचा वापर करून जे त्याचं खत तयार झालं ते झाडाला दिलेलं आहे आणि राहिलेलं जे चोथा जो राहिला तो मुळाशी मग टाकला आहे. त्याचप्रमाणे कांद्याच्या सालपटापासून जे पाणी तयार केलं, म्हणजे थोडक्यात काय झालं, ते पाण्यात भिजवून ठेवले आणि 2-3 दिवसानंतर मग ते झाडाला ते टाकलेलं आहे आणि त्याचासुद्धा इफेक्ट हा पाहायला मिळतो आहे. हे जे हाऊस प्लांट बग किलर वापरलेलं आहे आणि याचा स्प्रे केल्यानंतर साधारणपणे 15-20 दिवसानंतर परत एकदा स्प्रे केलेला आहे आणि हा पूर्ण इफेक्ट त्याचाही आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं तर फर्टिलायझर म्हणजे कांद्याचे टरफलं जे आहे ते पाण्यात भिजवले साधारणपणे 1 दिवस आणि त्याचं पाणी मग झाडाला टाकलेलं आहे आणि राहिलेला चोथा जो सुद्धा त्याच्या मुळाशी टाकलेला आहे. या कलमा तयार केलेल्या आहेत. जो गुलाब तुम्हाला दाखवला, मदर प्लांट जो दाखवलं तुम्हाला, त्याच्यापासून हे कट केलेले फांद्या लावलेल्या आहे आणि लावताना जसं हळदीचा वापर केलेला आहे. हळद हे फंगीसाईडसुद्धा आहे आणि छोट्या त्या कुंडीमध्ये सुद्धा थोडी हळद टाकली आहे. त्या फांद्यांनासुद्धा हळद लावली आहे आणि सगळ्या काड्या त्या छोट्याशा या पॉटमध्ये इथलीच माती, लोकल माती टाकून, दुसरी खतसुद्धा टाकलेलं नाही आणि आता ते साधारण चांगले लागलेले आहेत आणि हे कदाचित पुढच्या सीझनमध्ये वाढून मोठे होतील.
हा गुलाब UK मधल्याच एका नर्सरीतून आणलेला आहे. 2 वर्षापूर्वी आणलेला आहे आणि आता तो खूप छान डेव्हलप झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.